नमस्कार पंढरपूरकरांनो, पंढरपूरमध्ये जर तुम्ही आता ठाकरे चौकातून खालच्या बाजून निघाला म्हणजे खालच्या रेल्वे ब्रिज पर्यंत जर निघाला तर तुम्हाला पंढरपूर अगदी उजळून निघायचं वाटतं. आता रात्री 11:30 वाजले, रात्रीच्या 11:30 मध्ये तुम्हाला अगदी दिवसासारखा तुम्हाला उजेड बघायला मिळतो. ह्या सगळं सांगितलं जाते की वारकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये डेकोरेशन केलंय. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीचे लाईटी त्या ठिकाणी लावल्या त्या. आता सुरुवात झाली आपल्या ठाकरे चौकातून, जिथं विठ्ठलाची मूर्ती म्हणजे कमळातनं बाहेर आलेला विठ्ठल आणि तिथून लाईटला सुरुवात झाली आणि अगदी पोलीस स्टेशनच्या खालच्या साईडपर्यंत अशा पद्धतीच्या लाईटी या ठिकाणी लावल्या त्या. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अनेक रिस्टार देखील आम्ही टाकताना बघितले की वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरनगरी सज्ज झाले. प्रशासन देखील तसंच म्हणतं की वारकरी स्वागतासाठी सज्ज झाले. पण मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा किंवा मला एक स्वतःला एक प्रश्न पडलाय, तुम्हाला पडला असेल, नेमकी कोणती दिंडी ह्या रस्त्याने जाते बरं? नेमकी म्हणजे कोणते हरिभक्त परायण परमपूज्य कोणते गुरुवारी ह्या रस्त्याने जातात? हाच प्रश्न मला पडला. नेमकं कोणत्या भागातून वारकरी येऊन ह्या रस्त्याने त्या ठिकाणी आपली वारी पंढरपूरच्या किंवा विठ्ठल मंदिरापर्यंत कोणती दिंडी अशी, कोणत्या दिंडीचं नाव काय अशा या रस्त्याने जाणाऱ्या? कारण मी तर बऱ्याच वेळा बघतोय की दिंडी ही त्या ठिकाणी कॉलेज चौकातून त्या रस्त्याने खाली जाते. कॉलेज चौकातून सरगम चौकातून त्या ठिकाणी मंदिरापर्यंत दिंडी जाते. म्हणजे तुकाराम महाराज दिंडी असेल, ज्ञानेश्वर महाराज दिंडी असेल, वेगवेगळ्या दिंड्या त्या रस्त्याने जात्या. ह्या रस्त्याने जाणारी दिंडी मला आजपर्यंत एक सुद्धा दिसली नाही. पण ह्या रस्त्याला एवढा झगमगाट, एवढं बोर्ड, एवढं बॅनर, हे झाडं, हे डेकोरेशन हे फक्त केलंय फक्त व्हीआयपी लोकांसाठी. हे आपल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी, हे आपल्या वारकऱ्यांसाठी किंवा पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी नाही. कारण वरती जर बघितलं ठाकरे चौकावर तर हेलिपॅड आहे. इथं हेलिपॅडनं उतरणार मंत्री, गाडीत बसणार आणि गाडीतनं ह्या रस्त्याने या ठिकाणी ह्या लाईटी खाली या ठिकाणी मंदिराकडे जाणार, दर्शन घेणार. ही फक्त व्हीआयपी लोकांसाठी. गरीब लोक, सामान्य लोक, शेतकरी लोक, वारकरी लोक ही कायम पिसली ती आणि त्यांचीच पूर्णपणे दिशाभूल या ठिकाणी पंढरपूरच्या प्रशासनाकडून करण्यात येते. मी तुम्हाला ते पण रस्ता तुम्हाला दाखवणार जिथून वारकरी जाते. त्या रस्त्याचे नेमकं हाल काय येतं, तिथे लोकांना काय हाल अपेक्षा सहन करावं, त्या रस्त्याची अवस्था काय आहे. ही फक्त आताच ह्या वारीपुरतं नाही तर गेल्या अनेक वर्षापासून इथल्या पंढरपूरतली राजकीय नेते मात्र जाणीवपूर्वक ह्या पद्धतीने हे करायला बघते ती. मला एवढं सांगायचं तुम्हाला, तुम्ही जर कधी पंढरपूरमध्ये आता असताल किंवा आला असाल, जिथं शासकीय विश्रामगृह आहे तिथंपर्यंत ह्या लाईटी त्या विश्रामगृहापर्यंत गेला की तुम्हाला सगळं झगमगाट दिसलं. आणि विश्रामगृहाच्या तुम्ही पुढे गेला, व्हिज्युअलच्या माध्यमातून तुम्ही बघताय, विश्रामगृहाच्या जर पुढे गेला तर 4 सुद्धा बल्ब तुम्हाला तिथे चालू असणार नाही. तर तिथं संपूर्णपणे अंधार येतं. का वारकऱ्यांना उजेड चालत नाही का वारकऱ्यांनी उजेडात यायच नाही? तुमच्याच व्हीआयपी लोकांनी, तुमच्याच मंत्र्यांनी संत्र्यांनी उजेडात येऊन आनंदाचा या लाईटीचा आनंद घ्यायचा. वारकऱ्याला काय त्यांना चालत नाही काय? त्यांना पोटात बिटात दुखतं या सगळ्या लाईटी बिटी असल्यावर? हा प्रश्न या ठिकाणी सामान्य पंढरपूरकडून त्या ठिकाणी विचारला जातोय. म्हणजे जिथं आपले प्रशासकीय अधिकारी राहणार आहेत, म्हणजे मंत्री संत्री ज्या विश्रामगृहात राहणार आहेत, जिथे येणार आहेत, तिथंपर्यंत तुमचं सगळं अगदी चकमकाट आहे. म्हणजे विश्रामगृहामध्ये जरी गेलं तरी सुद्धा तिथे संपूर्ण लाईटी लावल्या, झाडून चालू आहे, स्वच्छता चालू आहे. जवळपास हा जर तुम्ही रस्ता बघितला, दिवसातून 4 वेळा हा रस्ता कमीत कमी झाडला जातोय. आणि हे तुम्ही जर लाईटी बघितलं किंवा हे तुम्ही जर बॅनर बघितलं तर अगदी एकदम स्वच्छ येते एकदम. आणि ह्या रस्त्याला जर तुम्ही बघितलं, अगदी झोपावासारखा असा रस्ता, एकदम स्वच्छ टकटकीत संपूर्ण स्वच्छ असा रस्ता आहे. कोणती धूळ उडत नाही इथं, कोणते काय या ठिकाणी लोकांना या ठिकाणी त्रास होत नाही. परंतु आता जर तुम्ही ही बघितलं रस्ता तर इथं झाडं ही आयती झाडं इथं आणून लावली ती, वारीच्या तोंडावरती ही सगळी झाडं लावली ती. बॅनर तुम्ही बघू शकताय. पण शासकीय विश्रामगृहाच्या थोडं पुढे गेला, एक पाऊल पुढे गेला तर तुम्हाला तिथं झाड बघायला मिळणार नाही. साधं ह्या डांबावरती तुम्हाला तिथं पुढे बल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बंद असलेला दिसणार आहे. म्हणजे तुम्ही नेमकं कोणाला फसवताय आणि कोणाची तुम्ही दिशाभूल करताय, हा प्रश्न या ठिकाणी पंढरपूरचा नागरिक त्या ठिकाणी विचारला जातोय. हा पैसा पंढरपूरसाठी किंवा पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी एवढा मोठा पैसा शासन तुम्हाला देतंय. शासन देते म्हणजे ते सामान्यपणे लोकांच्या खिशातला पैसा, लोकांच्या टॅक्स मधला पैसा कट झालाय. त्या पैशाचा वापर तुम्ही जर तुमच्यासाठी करत असाल, म्हणजे व्हीआयपी लोकांसाठी त्या ठिकाणी करत असाल, तर ही तर मोठी चूक आहे. शिंदे साहेब काल आलते, शिंदे साहेब देखील ह्याच रस्त्याने गेले. माझी मंत्र्याला विनंती आहे की तुम्ही कधीतरी कॉलेज चौकातून त्या ठिकाणी सरगम चौकात जावा आणि मंदिरापर्यंत पोहोचा, तुम्हाला कळेल वारकऱ्याची नेमकी काय अवस्था आहे. काल शिंदे साहेब आलते आणि मंदिरात शिंदे साहेबांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की वारकरी माझ्यासाठी सगळ्यात मोठा व्हीआयपी माणूस आहे, आम्ही म्हणजे व्हीआयपी नाही. नुसती मनासाठी बात आहे का तुमच्या? तुम्ही इथं येऊन म्हणजे तुमच्यासाठी लाईटी केल्या, त्या तुमच्यासाठी इकडे स्वच्छता ठेवताय, तुमच्यासाठी या ठिकाणी माळा लावताय आणि वारकऱ्यांना तिकडे तुम्ही अंधारात पाठवताय आणि वरनं सांगायचं की व्हीआयपी म्हणजे माझ्यासाठी वारकरी आहे. तर ही तुमची खरं तर मोठ्या प्रमाणात दिशाभूल करताय. जनतेच्या पैशाचा तुम्ही चुकीचा वापर करताय. आता चला तुम्हाला वारकऱ्याचा नेमका रस्ता कसा आहे, किती स्वच्छ आहे आणि त्याच्यामध्ये वारकरी कसं जाणार तुम्हाला दाखवतो. आता मी जिथून साधू संतांच्या दिंड्या या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्यावरती मी उभा आहे. तुम्ही जर अगदी कॉलेज चौकापासून बघितलं, डायरेक्ट सरगम चौक असेल किंवा डायरेक्ट खाली मंदिरपर्यंत बघितलं तर ह्या रस्त्याने तुम्हाला एक तरी साधा लाईटीचा खांब मध्ये दिसतो का मला तुम्ही सांगायचं आहे. ह्या कॉलेज चौकापासून इथपर्यंत एक सुद्धा रस्त्यावरती लाईटीचा खांब नाही, लाईट सुद्धा नाही. आता मी सध्याला माझ्या गाडीची लाईट चालू करून इथं तुम्हाला व्हिडिओ करायसाठी मी इथं आलोय. आता रात्रीच्या जवळपास 11:15 वाजले त्या आणि ही तुम्ही वारकऱ्यांची इथून ज्या सध्या साधू संत दिंड्या येणार त्या, म्हणजे ज्यांच्यासाठी ह्या खऱ्या अर्थाने ही पंढरी जी वारी त्या ठिकाणी चालते, त्या वारकऱ्यांच्या त्या ठिकाणी दिंड्या ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या रस्त्याची तुम्ही ही अवस्था बघताय.
आता मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सुरुवातीला दाखवलं होतं की जिथून व्हीआयपी लोक जाणार आहे ती म्हणजे तो मंत्री संत त्यांचा रस्ता कसा तुम्हाला दाखवला होता आणि अनेकांनी टाकलं होतं की पंढरपूरच्या स्वागतासाठी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरी सज्ज आहे, पण ही सज्ज आहे पंढरी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी. आणि अगदी कॉलेज चौकापासून म्हणजे जिथं संत तुकाराम आणि ज्ञानोबांची तिथं भेट होते आणि तिथून खऱ्या अर्थानं गर्दी मोठ्या प्रमाणात सुरू होते. तिथून जर तुम्ही खालपर्यंत आला तरी तुम्हाला त्या ठिकाणी एक लाईटीचा खांब बघायला मिळणार नाही. ते चमकीची चमकणारी लाईट तर तो विषय दूरच आहे. मी आता आहे धनश्री हॉटेल आहे त्याच्या समोर आहे, इकडे बघितलं मार्केट आहे, इकडे डीव्हीपी ऑफिस आहे त्याच्या समोर आहे आणि इथं चंद्रभागा बस स्टँड जे नवीन झालंय त्या बस स्टँडच्या अगदी समोर आहे मी. इथं जर तुम्ही वारीच्या वेळेस जर बघितलं तर अक्षरशः पाय ठेवायला म्हणजे साधं पाय ठेवायला तुम्हाला या ठिकाणी जागा भेटणार नाही. आणि आता थोड्या वेळापूर्वी एक दिंडी आली होती आणि या दिंडीमध्ये तुम्ही बघितलं अंधारातून दिंडी या ठिकाणी रस्त्यावरती येत होती. साधं तिथं कोणती वीज नव्हती, लाईट नव्हती, काही नव्हती. अगदी अंधारातून पाय काढून चिखलातून पाय तोडत या ठिकाणी दिंडी येत होती. आणि तुम्ही जर या भागामध्ये बघितलं संपूर्ण तुम्हाला कचरा या ठिकाणी बघायला बघा, इथं तुम्ही बघू शकता इथं कचरा असे वेगवेगळे ढिगारे रस्त्याच्या कडेला तुम्हाला कचऱ्याचे त्या ठिकाणी बघायला मिळतील. माणसं कशी देखील तुम्हाला त्या ठिकाणी झोपलेली तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. हे हाल खऱ्या अर्थानं वारकऱ्यांचे या ठिकाणी पंढरपूरमध्ये होतात. आणि नेमकी ही पंढरी सजले कुठं हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्यापुढे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं जे प्रशासन असेल किंवा जी आपली पंढरपूरची नगरपालिका असेल, पंढरपूर मंगळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय समाधानदादा अवतडे आमदार साहेब असतील, यांना या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय की तुम्ही नेमकं पंढरीत वारकऱ्यांचं स्वागत कुठं करताय? ते फक्त वारकऱ्यांचं स्वागत करताय का व्हीआयपी मंत्र्या संत्र्या त्या ठिकाणी स्वागत करताय? हा प्रश्न या ठिकाणी पंढरपूरच्या त्या ठिकाणी नागरिकांकडून एकूण वारकऱ्याकडून त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय. वारकरी ज्यावेळेस पंढरपूरच्या दिशेने येत असतील तेव्हा त्यांना सध्याला मोबाईलवरती रीला बघून किंवा त्या ठिकाणी पंढरपूरचं काय व्हिडिओ बघून त्यांना आनंद होत असेल की या पंढरपूरमध्ये खऱ्या अर्थानं आपलं यंदा तरी चांगल्या अर्थानं स्वागत त्या ठिकाणी होणार आहे. परंतु वारकरी मित्रांनो तसं अजिबात नाही. पंढरपूरमध्ये येणाऱ्या सगळ्याच वारकऱ्यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की वारकरी मित्रांनो, तुम्हाला जर पंढरपूरमध्ये तुम्ही आला, वाकरीपासून खाली आला की तुम्ही मास्क वापरा. मी पण पंढरपूरमध्ये फिरताना त्या ठिकाणी मास्क घेऊनच फिरतोय, कारण एवढा मोठा धुरळा तुम्हाला या पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता वाहनं चालू होती रात्रीच्या 11:30-12 वाजले त्या वाहनाच्या पाठीमागे संपूर्ण धुरळा या ठिकाणी तुम्हाला उडल्या चित्र त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळं तुम्हाला जर परत त्रासापासून वाचायचं असेल, तुम्ही आम्हाला माहिती आहे की बऱ्याच लांबून या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलाय, दमलाय, थकलाय, पण या पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मास्कचा नक्की वापर करा. कारण अगदी वाकरीपासून सगळा धुरळा तुम्हाला त्या ठिकाणी मंदिरापर्यंत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी धुरळा बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं पांडुरंग देखील म्हणतोय माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोण असेल तर हे वारकरी महत्वाचे आहेत माझ्यासाठी. आणि पंढरपूरकरांनो, ह्या वारकऱ्यामुळे आपल्या पंढरपूरला किंमत आहे. जर समजा पंढरपूरमध्ये विठ्ठलच नसला असता किंवा पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर नसलं असतं तर या राजकीय नेत्यांनी आपल्या पंढरपूरची काय अवस्था केली असती हा खरं प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कोट्यावधीचा निधी या वारीसाठी खर्च केला जातोय. कितीतरी कोटी निधी आपल्या जनतेच्या खिशातला पैसा या ठिकाणी वारीसाठी खर्च केला जातोय. नगरपालिकेला कितीतरी कोटी रुपयाचा निधी दिला जातोय. पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग नावाची सुविधा त्या ठिकाणी केली जाते, पण पालखी मार्ग कुठं आहे? हा पालखी मार्ग त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीसाठी त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि हा चिखलात तुडवत त्या ठिकाणी वारकरी त्या ठिकाणी येतोय पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये येणारा 75% वारकरी हा अनवाणी पायाने येतोय चालत पंढरपूरमध्ये. पण या रस्त्याने एका तर मंत्र्यांना या ठिकाणी अनवाणी चालत आपल्या कॉलेज चौकापासून फक्त या ठिकाणी मी जिथं उभा आहे म्हणजे मार्केट आहे समोर इथपर्यंत फक्त आपल्या अनवाणी पायाने तुम्ही येऊन दाखवा. तुम्हाला लोक पुढच्या वारी चांगल्या पद्धतीने किंवा पांडुरंग तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद देईल. सगळ्या पद्धतीने खडायचं रस्त्यावरती इथं कोणती देखील स्वच्छता केली जात नाही, झाडून नाही, काय नाही. पंढरपूरच्या नगरपालिकेची जी स्वच्छतेची मशीन होती, जे धूळ साफ करायची मशीन, ती फक्त आम्हाला रील पुरती काय 3 ते 4 दिवस आम्हाला ती मशीन पंढरपूरमध्ये फिरताना बघितली. परत ती मशीन कुठं आहे, त्या मशीनचा ऑपरेटर कुठं आहे किंवा त्या मशीन पुढे काय झालं हा प्रश्न देखील त्या ठिकाणी अधोरेखित आहे किंवा लोकांपुढे पडला प्रश्न आहे. त्यामुळं या वारकऱ्यांनी आपली काळजी आपण घ्यायची आहे. आपण कोणत्या मंत्र्यावरती, संत्र्यावरती, पंढरपूरच्या नगरपालिकेवरती, इथल्या आमदार लोकांवरती, पालकमंत्र्यावरती कोणावरतीच विसंबत राहू नका. मुख्यमंत्र्यावरती अजिबात राहू नका, कारण या ठिकाणी तुमची उघडपणे फसवणूक केली जाते. फक्त या ठिकाणी पंढरपूरमध्ये व्हीआयपी लोकांना, डबल व्हीआयपी लोकांना रस्ते चांगले चकाचक आहेत, त्यांच्यासाठी मोठा खर्च केला जातोय तिकडं. परंतु आपल्या वारकऱ्यांचे हे हाल हे कायमच 5वीला पुजलेत. वारकरी हा शेतकरी आहे, वारकरी ह्यांना भरून उरलाय. वारकरी रोज ह्यात आहे, रोज चिखलात आहे वारकरी. परंतु पंढरपूरमध्ये येताना तर त्यांची निदान चांगली सेवा केली पाहिजे. निदान आपल्याला जो वर्ण पैसा येतो त्याचा तर चांगला उपयोग केला पाहिजे, वापर केला पाहिजे. आणि लोकांच्या हितासाठी म्हणजे खात असते ती लोक तळ राखील ती पाणी टाकी ही मन आहे, पण किती खावं ह्याचं देखील प्रमाण पाहिजे. वारकऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी उघड्यावरती सोडून वारकऱ्यांचा हाल करून वारकऱ्याच्या पायाचे कातडं काढून
तुम्ही नेमकं कोणता त्या ठिकाणी काय साध्य करता हे करता, हा प्रश्न या ठिकाणी सगळ्याकडून त्या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना आपली त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये काळजी घ्यायची आहे. पंढरपूरकरांसाठी त्या ठिकाणी हा प्रश्न आहे की नेमका आपला पैसा आपल्या पंढरपूरमध्ये येणार एवढं कोट्यधी नेमकी पैसे जाते तर कुठं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. काल एकनाथ शिंदे आल्यानंतर नदी स्वच्छतेला सुरुवात झाली. पंढरपूरमधले काय जे त्या रस्त्याने जाणार आहेत त्या रस्त्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि शिंदे साहेब गेल्यानंतर आहे अशी अवस्था त्या ठिकाणी आहे. नेमकं हा स्टंट होता, खरं वारकऱ्यांसाठी होतो, हा प्रश्न अजून अधोरेखित आहेच. परंतु या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी मोठमोठे भाषण करणारे तुम्ही जर बॅनर बघितले, निदान ते बॅनर जर न लावता जर तो खर्च या भागामध्ये केला असता तरी देखील या ठिकाणी पंढरपूर समृद्ध झाला असतं, हे रस्त्याची कामं झाली असती. मला एक प्रश्न सातत्यानं पडतोय की ही पंढरपूरची आषाढी वारी 25 जुलैला आहे. ही काय अचानक तारीख आली नाही किंवा कधी आपल्याला माहितीच नाही किंवा अचानकच आषाढी वारी आली असा विषय नाही. आपल्याला कितीतरी आधी वर्षापासून कितीतरी आधी दिवसापासून माहिती आहे की आषाढी वारी 25 जुलै 2026 आहे. मग तुम्ही कामं 25 जुलैच्या आधी 2-4 दिवस सुरुवात कशासाठी करताय? तुम्हाला आधी कामं सुरू करायला त्या ठिकाणी टाइम मिळत नाही का पैसा उपलब्ध होत नाही? अहो, वाकरीतला फुल म्हणजे इस्बावीतला फुलाचं काम गेल्या 3 ते 4 वर्षापासून चालू आहे, अजून तो फुल पूर्ण झाला नाही. आणि अगदी वारीच्या तोंडावरती रात्रीचा दिवस करून मग ते काम कसं चालू आहे, सिमेंटमध्ये माती चालू आहे का मातीमध्ये सिमेंट चालू आहे, ते फुल कसे बनवतात काय कुणालाच काय मिळणार नाही. रात्रीचं उठून त्या ठिकाणी इस्बावीतला फुल त्या ठिकाणी रातोरात त्या ठिकाणी पूर्ण करायला चालू आहे ना. वारकऱ्याच्या पायानं तो फुलाचं त्या ठिकाणी उद्घाटन करायची चर्चा चालू आहे. म्हणजे एवढे दिवस तुम्ही झोपला होता काय? म्हणजे तुम्हाला काय कळत नव्हतं का? किंवा वारी काय अचानकच आले की बाबा उठलं नाही उद्या 25-26 तारखेला वारी आले 25 तारखेला वारी आले, असा देखील प्रश्न आहे. आपण सगळी शिकलेली माणसं आहे, आपण त्या ठिकाणी अभ्यास करून त्या ठिकाणी प्रत्येक काम करणारी माणसं आहे. आणि अशा जर तुम्ही वारीच्या तोंडावर पंढरपूरकडे दिशाभूल करून या कामाची लावलीजा करून त्या ठिकाणी जर तुम्ही काम करत असला, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होईल. पंढरपूरमध्ये जे अंतर्गत रस्ते त्याचा देखील मोठा गंभीर प्रश्न आहे. परवाच त्या ठिकाणी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की पाणी पडले त्या पाण्यावरती त्या ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण चालू आहे. म्हणजे नेमकं कुणाला फसवाय तुम्ही लागलाय, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय. लोक त्या ठिकाणी आता साधी राहिली नाही, ती लोक हुशार झाली, ती फक्त आवाज उठवत नाही, हा प्रश्न या ठिकाणी फक्त राहिलाय. परंतु माझी वारकऱ्यांना अजून एकदा व्हिडिओच्या शेवटची विनंती करतोय की पंढरपूरमध्ये येताना तुम्ही 100% मास्क घेऊन या. पंढरपूरमध्ये धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. कुणाच्या देखील मंत्र्यांच्या विश्वासावर राहू नका. आपली काळजी आपण घ्या. धन्यवाद.